सगळ्यात महत्त्वाची आजची राजकीय बातमी ती म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरेंनी सुद्धा मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओमकडून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर आज मुंबईमध्ये विशेष घटना ती म्हणजे समुद्रात आज सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार आहेत आणि दुपारी 12:55 समुद्राला मोठी भरती आहे। सीमा आढे माझी सहकारी आपल्या बरोबर आहे आणखी माहिती देण्यासाठी। आणि त्याचबरोबर माऊलींच्या पालखीचं आज नीरास्नान आहे। तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम बारामतीमध्ये आहे आणि आनंदवारीमधून अपडेट घडामोडी आणि काय काय नेमके आज सगळे इव्हेंट आहेत यामध्ये जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत थेट आनंदवारीमधून। आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आहे। नाशिकमधल्या पावसासंदर्भातल्या काही अपडेट घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर नाशिकमधून थेट जोडले गेलेले आहेत। या सर्व घडामोडींवर आपले लक्ष आहे आणि आता जाऊया सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची भेट होतीये। हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरे यांची आज समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यामुळे दादा भुसेंसह शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी राज ठाकरे यांना हिंदी भाषा सक्तीबाबतची माहिती देणार आहेत। यावेळी राज ठाकरेंसोबत शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी असतील अशी माहिती मिळते। त्यामुळे या बैठकीमध्ये राज ठाकरेंची समजूत काढण्यामध्ये शिक्षण मंत्र्यांना यश येणार का आणि सरकारची नेमकी काय बाजू आज दादा भुसे या बैठकीमध्ये या भेटीमध्ये मांडतात हे बघावं लागणार आहे। तर एकीकडे ही भेट आज होतीये आणि त्याचबरोबर हिंदी भाषा सक्ती विरोधात शिवसेना युबीटी मैदानात उतरली आहे। हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज दुपारी एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंनी तिसरी भाषा सक्ती विरोधातील समन्वय समितीला निमंत्रण दिलेले आहे। त्यामुळे राज ठाकरेंपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा हिंदी सक्ती विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात आज महाराष्ट्रातल्या हे दोन प्रमुख पक्षांमधल्या या घडामोडी आपल्याला पाहायच्यात आणि या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। आपण ओमकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। ओम, आज या दोन महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे शिक्षण मंत्र्यांची राज ठाकरेंबरोबरची भेट। त्यामुळे इथे समजूत काढण्यात किंवा राज ठाकरेंचा जो सध्याचा मनसेचा अजेंडा आहे आणि मराठी जनांसाठी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे, याबाबत आता दादा भुसे काय चर्चा करतात ते बघावं लागेल। तसंच युबीटीच्या बैठकीबाबतचे आणखी तपशील। अनुपमा, खरं तर राज्य सरकारने हिंदीच्या संदर्भामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीचा वापर करण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं रक्षण कोण करणार यासाठी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये जणू काही स्पर्धा लागली असं दिसतंय। आज शिक्षण मंत्री दादा भुसे आणि काही शिक्षण विभागाचे अधिकारी राज ठाकरेंची भेट घेऊन या संदर्भात नेमकं सरकारचं नेमकं म्हणणं काय, नेमका शासन निर्णय काय, कारण सातत्यानं सरकारकडनं असं म्हटलं जाते की हिंदीची सक्ती नाही आहे तर तिसरी भाषा पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय राज्य सरकारकडनं उपलब्ध करून देण्यात आला। त्यासोबतच इतर 15 भाषा अशा एकूण 16 भाषांचा पर्याय यामध्ये आहे। मनसेकडनं सातत्यानं स्वाक्षरी मोहीम असेल किंवा शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणं असेल हे सगळे प्रकार केले जातात। त्या संदर्भात कुठेतरी शिक्षण मंत्री भेट घेऊन राज ठाकरेंची समजूत काढतील असं सध्या कळतंय। 11 वाजता ही भेट शिवतीर्थ ज्या निवासस्थानाच्या बाहेर सध्या मी उभा आहे त्या शिवतीर्थावरती होईल असं सध्या तरी अपेक्षित आहे। त्यामुळे शिक्षण मंत्री आणि दादा भुसे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय, सरकार खरं तर राजदरबारी आज पोहोचते त्यामुळे या भेटीमध्ये राज ठाकरेंची समजूत काढण्यात शिक्षण मंत्री यशस्वी होत आहेत का हे पाहावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा या संदर्भात तिसरी भाषा सक्तीकरणाच्या विरोधात जी समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मान्यवरांचा समावेश आहे। त्या समितीला उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवरती बोलवलं। त्यामुळे दोनही सेना मनसे असेल किंवा ठाकरे सेना असेल या दोन्ही पक्षांकडनं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जी मुवमेंट सुरू झाली त्याबद्दल आता घडामोडी ज्या आहेत ती वेगानं घडायला पाहायला मिळतात। यामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये श्रेयबाद सुद्धा येत्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या भूमिकेवरती सरकार कशा प्रकारे रिॲक्ट करते आणि मनसेनंतर आता ठाकरे गटाची सुद्धा समजूत सरकारकडनं काढण्यात येणार का हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं आपल्याला विचारताना पाहायला मिळतो। त्यामुळे सरकारकडनं राज ठाकरेंची समजूत काढण्यात सरकारला यश येणार का आणि ठाकरे नेमकी मराठीच्या संदर्भामध्ये भूमिका काय घेणार हे पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतं। जरूर या दोन्ही घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आणि 2 तासामध्ये आता ही जेव्हा दादा भुसे आणि राज ठाकरेंची भेट होईल काय नेमके याच्यातले अपडेट आहेत तुमच्याकडून जाणून घेऊ। ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।